हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्रियाशरीर आहे ओके, सो त्याची आपण ब्ल्यूप्रिंट बघणार आहोत. सो डिटेल आपण क्रियाशरीरची स्टडी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये चांगला स्कोर करता येईल. ओके, सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड एव्हरी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ओके, सो बघा, आता हे जे आहे इथे तुम्हाला दिसत आहे राईट साईड लेफ्ट साईडला, सो हे आहे क्वेश्चन पेपर ब्लूप्रिंट, राईट. म्हणजे जो काही क्वेश्चन पेपर येणार आहे क्रियाशरीरचा, ओके, सो तो या ब्लूप्रिंटनुसारच येणार आहे. NCISMची ब्लूप्रिंट आहे. ओके, सो आणि हे जे आहे इथे हे सगळे टॉपिक्सचे नाव आहे, पेपर 1चे आणि पेपर 2चे. ओके, पार्ट A आणि पार्ट B. ओके, सो बघा, सर्वात आधी काय क्रियाशरीरमध्ये आपल्याला मेन फोकस काय असतो, आयुर्वेदमध्ये, राईट. आणि थोडेफार क्वेश्चन हे मॉडर्नचे येतात. ओके, सो आता आयुर्वेदामध्ये काय आहे मेन, तर सगळे श्लोक आहेत. ओके, जो काही आपला अष्टांग हृदयाचा 11वा-12वा चॅप्टर आहे, राईट. सो तोच चॅप्टर याच्यामध्ये क्रियाशरीरमध्ये आहे. ठीक आहे, तर बघा, आता सर्वात फर्स्ट आपण जर बघितलं तर सर्वात फर्स्ट आहे आपले MCQ, राईट. बघा, आता MCQ आपले 20 मार्काचे असणार आहे आणि 80 मार्काचा थेरी पेपर असणार आहे. ठीक आहे, तर 20 मार्काचे क्वेश्चन तर याच टॉपिकमधून येणार आहे. ओके, याच्या बाहेर एखाद्या वेळेस येऊ शकतं, पण 100% याच्यातूनच ते येणार आहे. ओके, सो इथे टॉपिकसुद्धा दिलेले आहे आपल्याला, कोणकोणते टॉपिक्स आहे MCQसाठी. टॉपिक नंबर पार्ट A1, म्हणजे पार्ट A म्हणजे काय, तर हे जे 12 चॅप्टर्स दिसत आहे तो पार्ट A आणि हे जे चॅप्टर दिसत आहे तो पार्ट B असतो, राईट. सो आता याच्यामध्ये पार्ट A म्हणजे आयुर्वेदिक आणि पार्ट B म्हणजे मॉडर्न, असं त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, मग आता पार्ट A मधला फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, राईट, थर्ड चॅप्टर, फोर्थ, फिफ्थ, म्हणजे बघा शरीरमध्ये काय आहे, जे काही शरीरच्या व्याख्या आहेत. ओके, मग ते वेगवेगळ्या आचार्यांनुसार असू द्या, किंवा षडधात्वात्मक पुरुष असू द्या, किंवा चतुर्विंशती पुरुष असू द्या, राईट. सो त्याचं जे आहे सो ते आपल्याला याच्यात मिळणार आहे. ओके, त्या सर्व बघा, फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टरमध्ये काय आहे, सर्व श्लोक आहे. ठीक आहे, बेसिकवाले श्लोक, ते PV मध्ये सुद्धा कॉमन श्लोक आहे ह्याचे आणि त्याचे, म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे फायदा होऊन जाईल जर हे श्लोक पाठ केले तर. आणि सेकंड चॅप्टर काय आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा. ठीक आहे, सो याच्यामध्ये ते त्रिदोष, सप्तधातू, त्रिमल. ओके, त्यानंतर आहे त्रिदोषचं याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे की त्रिदोष काय आहे, त्यांची वृद्धी, त्यांचा काय श्रेय असेल, त्यांचे कार्य, मेन म्हणजे त्यांचे जे सामान्य कार्य आहे. ओके, सो त्यांचे जे श्लोक आहे ते याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. आणि त्रिदोष संबंध, त्रिदोष ऋतू संबंध, त्रिदोष सडरस संबंध, ठीक आहे, हे सर्व याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला पाठच पाहिजे याच्यामधलं जे काही कंटेंट आहे. ओके, आणि याचे नोट्स शॉर्ट्स असतील तर चांगली गोष्ट, नसतील तर मग तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये नोट्स हे मिळून जातील. ओके, नंतर आहे चॅप्टर फोर्थ. ठीक आहे, फोर्थवर बघा, वातदोष सुद्धा शिकवलेला आहे. चॅनलवर तुम्ही बघू शकता, हे जे सर्व टॉपिक आहे हे सर्व तुम्हाला शिकवलेले आहे. ओके, नंतर वातदोषाचे जे काही टाईप्स असतील त्यावर सपोज क्वेश्चन विचारू शकता MCQ. ठीक आहे, किती टाईप्स आहे किंवा कोणता टाईप नाही आहे. ओके, नंतर आपण जर बघितलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता अजून नेक्स्ट टॉपिक आहे बघा, पार्ट A मधला 5th नंबरचा चॅप्टर, सो म्हणजे आहे पित्तदोष, राईट. सो पित्तदोषाबद्दल त्याच्यात कोणताही MCQ येऊ शकतो, त्याच्यामुळे पित्तदोषचे नोट्स आपल्याकडं बघा, तिन्ही दोषाचे नोट्स, 7 धातूचे नोट्स, जे काही उपधातू आहे, मल आहे, यांची नोट्स असणं फार इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय आपण पास होऊ शकणार नाही. ओके, युनिव्हर्सिटीमध्ये. 6th चॅप्टर आहे कफदोष, राईट. सो कफदोषचं सुद्धा लेक्चर हे मी अपलोड करणार आहे संध्याकाळी. ओके, नंतर आहे 7th चॅप्टर, तो म्हणजे दोष, वृद्धी, क्षय आणि सो याच्यामध्ये काय आहे, तर याचे श्लोक आहे. ठीक आहे, सो यांचे श्लोक तुम्हाला पाठच पाहिजे, कारण परीक्षामध्ये श्लोक असले की तुम्हाला स्कोरिंग जास्त होणार आणि इझी आहे त्याचे श्लोक, इतके काही हार्ड नाही आहे. ओके, त्यानंतर टॉपिक नंबर 9. ओके, सो याच्यामध्ये काय आहे, प्रकृती. आता प्रकृतीमध्ये मानस प्रकृती, देह प्रकृती, जात्यती प्रकृती, राईट. सो हे देखील आपल्याला माहीत पाहिजे, याच्यावर MCQ हे येणारच. ठीक आहे, नंतर आहे 10व्या नंबरचा टॉपिक आहार. ओके, आहारचे टाईप्स, त्यांच्या याच्या प्रकारानुसार किती टाईप्स, सो वेगवेगळ्या
तिथेच आहे वर्गीकरण. ओके, आहार वर्गीकरण. सो ते तुम्हाला माहीतच पाहिजे. देन नंतर आहे टॉपिक 11 अग्नी. सो हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, अग्नीचे टाईप्स वेगवेगळ्या आचार्यानुसार. ठीक आहे. देन नंतर आहे आहार पाक, हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. देन नंतर झालं हे. सो आता पार्ट बी मधला जो पार्ट बी आहे मॉडर्नचा, सो याच्यामधून देखील MCQ येणार आहे यांनी सांगितलं आहे. टोटल हे जे 5 आहेत चॅप्टर याच्यामधून एक एक MCQ येणार आहे. म्हणजे त्याच्यात फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, नर्वस सिस्टीम, इंडोक्राइन ग्लँड. ओके. सो याच्यापैकी तुम्हाला एक MCQ हा येणार आहे. ठीक आहे. म्हणजे समजलंय, 15 MCQ तुम्हाला आयुर्वेदा पार्टमधून आणि 5 MCQ हे मॉडर्न पार्टमधून येतील. ओके. देन नंतर आपण बघितलं शॉर्ट आन्सर क्वेश्चन. ओके. आता SAQ पेपर 1 मध्ये कशामधून येतील तर बघा, टॉपिक नंबर 1, 2 आणि 3 म्हणजे ह्या 3 टॉपिकमधून एक तुम्हाला SAQ हा येणारच आहे कंपल्सरी. आणि नंतर आहे टॉपिक नंबर 4, 5 आणि 6. ठीक आहे. म्हणजे हे काही 3 दोष आहे त्याच्यापैकी एक तुम्हाला SAQ येईल. असं विचारू शकतो तुम्हाला, वाताचे टाईप सांगा SAQ मध्ये क्वेश्चन एक्सप्लेन करा किंवा वात दोष एक्सप्लेन करा. ठीक आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 7 आणि 8. ओके. दोष, वृद्धिक्षय आणि क्रियाकाल. ठीक आहे. याच्यामधून देखील तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. तर क्रियाकाल काय, षटक्रियाकाल. सो त्याचा श्लोक माहीत पाहिजे. ठीक आहे. त्याला चांगलं एक्सप्लेन करायचं. त्यानंतर एक्झाम्पल सहित, इथे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे क्रियाकालमध्ये. त्यानंतर आहे टॉपिक नंबर 9 आणि 10 प्रकृती आणि आहार. ठीक आहे. त्यानंतर आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन कशामध्ये येतील, पार्ट बी मधून. राईट. सो पार्ट बीचा फर्स्ट आणि सेकंड होमिओस्टॅसिस आणि रेस्पिरेटरी सिस्टीम. सो याचं जे फिजिओलॉजी आहे याच्यामध्ये तुम्हाला SAQ हा येणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे टॉपिक B3 म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. याच्यामधून देखील तुम्हाला एक SAQ येणार आहे. आणि आहे नर्वस सिस्टीम आणि इंडोक्राइन ग्लँड. याच्यामधून देखील तुम्हाला एक SAQ हा कंपल्सरी येणार आहे. ठीक आहे. हे NCISMच्या ब्लू प्रिंटनुसार सांगते मी. ओके. आणि आता आहे आपला LAQ. सो आता लॉंग आन्सर क्वेश्चन कशातून येणार आहे, टॉपिक नंबर 4, 5, 6 म्हणजे वात, पित्त आणि कफ याच्यापैकी LAQ तुम्हाला येणार आहे एक. ठीक आहे. नंतर आहे 9, 10 आणि 11. राईट. सो याच्यापैकी प्रकृती, आहार आणि अग्नी याच्यामधून देखील तुम्हाला एक LAQ येईल. ठीक आहे. त्यानंतर आहे 12 आहार पाकमधून देखील येईल. आणि आहे नंतर पार्ट बी मध्ये होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि GI ट्रॅक याच्यामधून देखील तुम्हाला एक LAQ येणार आहे. ओके. सो म्हणजे बेसिकली काय सांगत आहे मी, कारण तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास SAQ प्रमाणे किंवा LAQ प्रमाणे करायचा आहे. राईट. त्यानंतर आहे टॉपिक नंबर B4 आणि B5. ओके. सो नर्वस सिस्टीम आणि इंडोक्राइन ग्लँड याच्यापैकी ते तुम्हाला डेफिनेटली येणार आहे याच्यामध्ये. देन नंतर तुम्हाला बघा, आता असं येऊ शकतं की सेल मेम्ब्रेन एक्सप्लेन करा, SAQ मध्ये येऊ शकतो. किंवा इंडोक्राइन ग्लँडमध्ये कोणतेही एक ग्लँड असेल. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड किंवा आपण थायरॉइड ग्लँड. राईट. सो ते एक्सप्लेन करा असं LAQ मध्ये बाय चान्स तुम्हाला येऊ शकतं. मग तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे तर डायग्राम काढणं मस्ट आहे. बघा, मॉडर्नमध्ये तुम्हाला डायग्राम काढू तुम्ही शकता, तुम्हाला 100% त्याच्यामध्ये कोणीही तिथे रोखणार नाही. डायग्राम काढले की आपला 1 मार्क हा तिथे ॲडच होतो. ठीक आहे. क्रियाशरीरमध्ये सुद्धा डायग्राम काढायची आहे. ओके. लक्षात ठेवा. सो असा आपला हा पेपर 1 झाला. ठीक आहे. त्यानंतर पेपर 2. राईट. आता पेपर 2 मध्ये काय आहे तर सर्व आपले जे धातू आहे, मल आहे. राईट. पेपर 1 मध्ये काय होतं, दोष होते सगळे. ठीक आहे. आणि बेसिक होतं. आता पेपर 2 मध्ये MCQ साठी टॉपिक नंबर बघा, आता याच्यामध्ये काय आहे, धातू. राईट. आणि रसधातू या 2 चॅप्टरवर MCQ येईल. ठीक आहे. परत थर्ड असेल, फोर्थ, म्हणजे या जे 16 चॅप्टर आहेत. ठीक आहे. तर या 16 चॅप्टरवर आपल्याला तिथे MCQ सांगितलेले आहे NCISM. ओके. देन नंतर आता इम्पॉर्टन्स काय दिलं आहे बघा, याच्यात 10 MCQ हे आयुर्वेदिक पार्टवर आहेत. या 16 चॅप्टरवर आहे 10 MCQ. आणि बाकीचे हे काही जे 10 हे काही 8 आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. सो हे जे मॉडर्नचे जे काही 8 टॉपिक्स आहे याच्यावर 10 MCQ आहे. ठीक आहे. समजले. म्हणजे दोघांनाही सेम वेटेज दिलेला आहे MCQच्या बाबतीत. ओके. म्हणजे सेकंड पेपरमध्ये आपल्याला दोघांचाही अभ्यास MCQ साठी चांगला करायचा आहे. ओके. देन नंतर आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन. आता शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये बघा, जो आहे पार्ट 1चा चॅप्टर
फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. सो याच्यामध्ये SAQ तुम्हाला येणारच आहेत. म्हणजे काय, धातूचं बेसिक जे काही आहे, धातू कशाला म्हणतात, त्याचा श्लोक, त्याची निरुक्ती, नंतर रसधातूचं एव्हरीथिंग. म्हणजे बघा, आता हे जे 7 धातू तुम्हाला दिसत आहे, राईट. सो हे जे 7 धातूमध्ये त्यांची निरुक्ती, त्यांची व्युत्पत्ती, त्यांचं पंचमहाभूतिक संघटन, त्यांचं वृद्धी, क्षय, ठीक आहे. सो हे सर्व तुम्हाला तिथे माहीतच पाहिजे, ठीक आहे. आणि परत त्यांचे स्रोतस, ओके. सो हे पॉईंट्स त्याच्यामध्ये तुमचं इन्क्लूड पाहिजे तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार तेव्हा, ठीक आहे. आणि श्लोक तुम्हाला कंपल्सरी याचे पाठच पाहिजे, 7 धातूचे, वृद्धी आणि क्षयचे, ओके. नंतर आहे टॉपिक 6, 7, 8 आणि 9 आणि 10, ठीक आहे. काय आहे याच्यात? सो याच्यामध्ये आता आश्रय भाव आणि ओज देखील ॲड झाला आहे. सो याचे देखील लेक्चर्स अवेलेबल आहे. लेक्चर्स क्रियाशरीरचे ऑलमोस्ट सर्वच लेक्चर अवेलेबल आहे, 1-2 नसतील, ते सुद्धा लवकरच अपलोड होऊन जातील, ओके. नंतर आहे आता याच्यामध्ये SAQ ओके. SAQ टॉपिक 11 आणि 12 मल आणि इंद्रिय शिकवलेला आहे. चॅनलवर ऑलरेडी प्लेलिस्ट आहे तयार क्रियाशरीरची. सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, ओके. नंतर आपलं मलमध्ये काय आहे, तर आपले 3 मल आहे, मूत्र, पुरुष आणि श्वेत, ठीक आहे. सो यांच्यावर वेगवेगळा क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन मूत्र, जे काही निर्मिती आहे ती एक्सप्लेन करा, ठीक आहे. पुरुष निर्मिती एक्सप्लेन करा, ठीक आहे. सो हे असं क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर टॉपिक नंबर 13, 14 आणि 15, ठीक आहे. 13, 14 इंद्रिय, मन, आत्मा आणि आत्मा, ओके. सो याच्यावर देखील एक SAQ हा येणारच आहे, ओके. याचं देखील तुम्हाला श्लोक पाठ पाहिजे. टॉपिक नंबर 16 निद्राचे टाईप्स, स्वप्नाचे टाईप्स, ओके. वेगवेगळ्या आचारानुसार तुम्हाला SAQला विचारू शकता. पर्टिक्युलर आचारानुसार ते तुम्हाला टाईप्स लक्षात पाहिजेच. आता आहे LAQ, ओके. सो त्या LAQसाठी टॉपिक कोणकोणते आहेत? टॉपिक नंबर 2, 3, 4 आणि 5, ठीक आहे. 2, 3, 4 आणि 5. सो हे याच्यापैकी एक LAQ येणार आहे तुम्हाला, राईट. त्यानंतर आहे 6, 7, 8 आणि 10, ठीक आहे. 6, 7, 8 आणि 10, ओके. याच्यापैकी एक तुम्हाला LAQ येणार आहे. नंतर आहे टॉपिक 11, 12, 13 आणि 14, राईट. टॉपिक 11, 12, 13 आणि 14 याच्यामधून तुम्हाला एक LAQ येणार आहे, समजले. आणि जे काही मॉडर्न पार्ट आहे त्याच्यापैकी तुम्हाला टॉपिक 1, 2 आणि 3 म्हणजे हिमोपोएटिक सिस्टीम, इम्युनिटी, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, राईट. सो याच्यापैकी तुम्हाला एक LAQ येणार आहे डेफिनेटली, ओके. आता हे आहे ब्ल्यूप्रिंट, ओके. आता याच्यामध्ये असं नाही की या तिघांमधूनच येईल, मे बी तुम्हाला हे जे आहे यांच्यापैकी तुम्हाला एखादा LAQ टाकू शकतात ते, किंवा मेन म्हणजे माझ्या वेळेस LAQ हा होता की एक्सप्लेन शुक्रवह स्त्रोतस, ठीक आहे, आणि शुक्रसारता. मग आता याच्यावर LAQ आहे का? येस, तिथे आहे. मग आता तुम्ही याच्यामध्ये त्याला तुम्हाला श्लोक लिहिणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. सारताचा श्लोक सर्व याचा पाठ करायचा आहे. जे मेन आहे शुक्र, परत अस्थि, ठीक आहे, रक्त, रस, ठीक आहे. सो यांचे तुम्हाला सारताचे श्लोक पाठच पाहिजे, ओके. ॲटलिस्ट फर्स्ट आणि लास्ट लाईन तरी तुम्ही करून जा आणि रेफरन्स वाचून जा, ओके. नंतर आता बघा, आपल्याला मॉडर्नमध्ये जास्त काही नाही आहे याच्यामध्ये. हिमोपोएटिक सिस्टीममध्ये जे काही RBC, WBC ते जे आपण 12th, 11th शिकलो होतो तेच, ठीक आहे. नंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये सुद्धा तेच, कार्डियाक सिस्टीम आहे, ठीक आहे. त्यांचा कार्डियाक रिदम असेल, ओके. सो ते आपल्याला माहीत पाहिजे. मसल फिजिओलॉजीमध्ये तेच, मसल्सचे टाईप्स, त्याचं मेकॅनिझम, ओके. ॲडिपोज टिश्यू, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे. याच्यामध्ये देखील बेसिक माहीत पाहिजे. आणि एक्सक्रीशन, त्याच्यामध्ये मिक्च्युरेशन वगैरे, ओके. नंतर स्पेशल सेन्स, स्लीप आणि ड्रीम्स, ओके. हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. स्लीपचे टाईप्स, ड्रीम्स आणि स्पेशल सेन्स जे आहेत 5, ओके. सो असा हा पेपर आहे आपला क्रियाशरीर 2चा, ठीक आहे. पेपर याच्यामधूनच येतो. मी तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढं जरी तुम्ही केलं तर तुम्ही 100% पास होणार. आणि नोट्स तुमच्याकडे प्रिसाईज पाहिजे, जे तुम्ही पेपरच्या 1 दिवसाआधी 4-5 वेळेस तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे असे नोट्स पाहिजे. जर नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिस्काउंटमध्ये ते
अवेलेबल करून देईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.